मकर संक्रांती. ह्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून ह्या उत्सवाला मकर संक्रांती असं म्हणायचं. संक्रांती म्हणजे सूर्याचं एका राशीतून दुसऱ्या राशीत होणारं संक्रमण. वर्षभरात अशा 12 संक्रांती असतात, पण मकर संक्रांतीला खास महत्त्व. कारण मकर संक्रांतीपासून दिवस मोठा होण्यास सुरुवात होते. तसेच हा सण म्हणजे सूर्यदेवाप्रती म्हणजेच सूर्याच्या निरपेक्षतेप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे मकर संक्रांती. म्हणजे बघा, आपल्या धर्मात आपण ज्या ज्या गोष्टींचा वापर करतो, ज्या ज्या गोष्टींकडून काही ना काही घेतो, त्यांचा उपभोग करतो, मग त्या सजीव असोत किंवा निर्जीव, त्यांच्याप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करायची, म्हणजेच त्यांना थँक्यू म्हणायचं, त्यांना देव मानून त्यांची पूजा करायची. हे आपला धर्म आपल्याला शिकवतो. त्यामुळं दगडाचा देव, गाईला माता म्हणतात म्हणून लाज बाळगायची नाही, उलट अभिमान बाळगायचा की आपल्या धर्मात प्रत्येक बारीक बारीक गोष्टीचा एकदम सायंटिफिक आणि डीप स्टडी केलाय, ह्याचा अभिमान बाळगायचा, गर्व बाळगायचा.